आमगाव विधानसभा क्षेत्राच्या खूप समस्या आहे, मागील आमदारांनी काम केलं नाही अशी जनतेची ओरड आहे, काय सांगाल? हे खरं आहे. 14 ते 19च्या दरम्यान आपण या मतदारसंघाचं नेतृत्व केला. जनतेने भरभरून आपल्यावर प्रेम केला आणि त्यानंतर आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून, ठक्कर बापा अंतर्गत, 25-15 अंतर्गत, 30-54 अंतर्गत, 50-54 अंतर्गत अनेक गावांना आपण जोडण्याचं काम केला. परंतु मध्यंतरी दुर्दैवाने आपला 2019 पराभव झाला आणि 5 वर्ष काँग्रेसच्या सरकारमध्ये या मतदारसंघाचा रोड रस्त्याचा विकास नाही झाला. तुम्ही आमदार नसतानाही 2019ला पराभवानंतरही 5 वर्ष सतत तुम्ही क्षेत्रामध्ये फिरून क्षेत्राच्या लोकांशी जनसंपर्क ठेवला, त्यामुळे आता तुमच्या प्रचारामध्ये जोश दिसत आहे, काय सांगाल? हे खरं आहे की मी 2019 निवडणूक हारल्यानंतर मी थांबलो नाही. सतत जनतेच्या संपर्कात, त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात मी माझे पूर्ण वर्ष, मी एकटाच नाही, माझी पत्नी सविता पुराम महिला बालकल्याण सभापती आहेत, त्यासुद्धा सतत जनतेच्या संपर्कात छोटे छोटे कार्यक्रमात आम्ही गेलो. त्याचाच तो एक परिणाम आहे की जनता आज भक्कमपणे आपल्या पाठीशी उभी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आमच्या कार्यकर्त्यांसोबत खूप मोठा जनाधार आपल्यासोबत आहे आणि निश्चितच या जनाधाराच्या पाठीमागे आपण जो सतत या मतदारसंघात फिरलो त्याचा तो परिणाम आहे. देवरी आमगाव विधानसभेमध्ये मागच्या 5 वर्षात झालेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी तुमच्याकडे आता काय संकल्पना आहे? 2019 ते 24च्या दरम्यान अनेक काम होऊ शकले नाही. माझ्या स्वप्नातला MIDC जे अनेक बेरोजगारांना आपण काम देऊ शकत होतो, आतापर्यंत 14 ते 19च्या दरम्यान आपण 6 कारखाने आणले होते. 19 ते 24च्या दरम्यान पुन्हा आपल्याला कारखाने आणायचे होते पण ते थांबले. ते आता आपण 10 ते 12 कारखान्याला आपण त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तिथल्या सुद्धा बेरोजगारांना त्याचा फायदा होईल. सालेकसा तालुक्यामध्ये तसा जर विचार केला तर आमगाव देवरी सालेकसा हे शेतीप्रधान मतदारसंघ आहे. जास्तीत जास्त शेतकरी या ठिकाणी आहेत. सालेकसा तालुक्यामध्ये कुठल्याच प्रकारचा प्रकल्प नसल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना पाण्याचा अडचण आहे आणि म्हणून आपण माझा थीम प्रोजेक्ट आहे की सालेकशाला कुवाढास हा मोठा प्रकल्प तयार करायचा आणि जवळपास 10 ते 15 हजार हेक्टर ओलिताखाली जाईल अशा प्रकारचा नियोजन देखील माझा त्या ठिकाणी आहे आणि तो आता जनतेने भरभरून साथ दिल्यानंतर आपण ते करणार आहोत. देवरी आमगाव विधानसभा क्षेत्र धान उत्पादकांचं बहुल क्षेत्र आहे, परंतु केंद्राची MSP आणि राज्याचा बोनस त्यांना व्यवस्थित मिळत नाही, त्याकरता तुमची काय लढाई असेल? खरं म्हणजे जेव्हा जेव्हा भाजपची सरकार राज्यामध्ये देशामध्ये येते तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांना बोनस देते. 2.5 वर्षाच्या पूर्वी काँग्रेसने बोनस दिलेलं नाही आहे. राहिला सवाल MSPचा, तर 2014च्या पूर्वी धानाचा रेट किती होता? जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले तेव्हाच धानाचा रेट वाढला. आज धानाचा रेट किती आहे? आज 2383 आणि हे 460, 2760 रुपये आज प्रति क्विंटल शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. दुसरा की आपल्याच काळामध्ये लाडक्या बहिणींना सुद्धा त्याचा फायदा होत आहे. आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जात आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच भाजपची महायुतीची सरकार, आज देशामध्ये NDAची सरकार, राज्यामध्ये महायुतीची सरकार, निश्चितच त्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे. विपक्षी पार्टी या भाजपवर आक्रमक होत आहे, आरोप करत आहे, संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपला वोट करू नका असं म्हणताय, काय सांगाल? त्यांना धंदे नाही आहेत. एक तर त्यांना जनतेने भरभरून जेव्हा मतदान केलं होतं, 60 वर्ष त्यांनी या देशात आणि राज्यात शासन चालवलं, त्यावेळेस त्यांना हे सुचवायला पाहिजे होतं ना. त्यांनी घरकुल सुद्धा देऊ शकले नाही, शेतकऱ्यांच्या MSP सुद्धा वाढवू शकले नाही, धानाचा बोनस सुद्धा देऊ शकले नाही, शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे सुद्धा देऊ शकले नाही, आयुष्यमान कार्ड सारखा योजना ते राबवू शकले नाही, लाडक्या बहिणींच्या खात्यावर ते पैसे देऊ शकले नाही आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी ते सोपं आहे. खोटं बोलणे खूप सोपं आहे आणि म्हणून ते रेटून खोटं बोलत आहेत. संविधान बदलणार आहे,
आदिवासीचे आरक्षण बदलणार आहे, हे खोटं बोलून त्यांनी 6 महिन्याच्या पूर्वी अनेक खासदारांना त्यांनी पाळण्याचं काम केलं. आज जनतेला समजलेलं आहे की संविधान बदलवता येत नाही. स्वयं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तरी ते संविधान बदलवू शकले नसते. फक्त काही त्याच्यातले आपण अमेंडमेंट जे आहे ते थोडा बहुत बदलू शकतात. उदाहरणार्थ 370 कलम हटवलं. काश्मीरमध्ये तिरंगा फडकत नव्हता. काश्मीरमध्ये भारतीय घटना तिथे लागू नव्हती. आणि हे थोडे फेरबदल करता येतात पण संविधान बदलता येत नाही. खरं सांगू का, काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान लिहू नये असे काँग्रेसला वाटत होता. म्हणूनच काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2दा पाडलं. सर्वात मोठा पाप जर संविधान बदलवण्याचा जर कोणी केला असेल तर ते काँग्रेसने केलेला आहे. परंतु SC आणि STला सहज बहिष्कारता येते म्हणून ते खोटं बोलून आमच्या आदिवासींना आणि SC समाजाला ते बहिकवण्याचं काम करत आहे. लोकसभेत जे झालं पण ते विधानसभेमध्ये आता त्यांची ऐकणार नाही. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यामध्ये मतदान होणार आहे. तुमच्या क्षेत्रामध्ये आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये मतदान होणार आहे. मतदारांना काय अपील करू इच्छिता? मी मतदारांना हीच विनंती करतो की काँग्रेस हे अनेक वर्षापासून खोटं बोलून सरकारमध्ये येत आहे, सरकारमध्ये आलेलं आहे, राज्य केलेलं आहे. त्यांनी कुठल्याच प्रकारचं सर्वसामान्य लोकांना दिलासा दिलेला नाही आहे. 75 वर्ष झाले या देशाला स्वतंत्र होऊन. 75. मी स्वतः आदिवासी समाजाचा व्यक्ती आहे. पण आजपर्यंत काँग्रेसनी कधीच देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी समाजाला त्यांनी बसवलं नाही. परंतु भारतीय जनता पक्ष महायुती NDA सरकारने नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वात पहिल्यांदा आदिवासी महिला द्रौपदी मुर्मूला देशाची राष्ट्रपती बनवण्याचं काम केलं. काँग्रेसने इतक्या वर्ष सत्ता केलं परंतु कधीही आदिवासींचे जननायक बिरसा मुंडांच्या नावाने योजना तयार केली नाही. सबरी माताच्या नावाने योजना तयार केली नाही. रमाई माताच्या नावाने योजना तयार केली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने योजना तयार केली नाही काँग्रेसने. परंतु भारतीय जनता पक्ष NDA युतीच्या सरकारने ते केलं. आणि त्याच्यामुळे मी जनतेला आवाहन करतो की आत्ता तुम्ही काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. काँग्रेस हे खोटं बोलणारं पक्ष आहे. तुमच्या मागे खंबीरपणे भारतीय जनता पार्टी NDA महायुतीचे सरकार आहे. तुम्ही आमच्यावर भरोसा करा आणि येणाऱ्या 20 तारखेला कमळावर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा. हेच मी विनंती सर्व जनतेला करतो. पंचायत समिती सभापती आमगाव आणि ह्या क्षेत्राची विशेषतः प्रेशर प्लांटमुळे जे रोड रस्त्याची हालत नादुरुस्त झालेली आहे, खड्डे पडलेले आहेत, ते खड्डे म्हणजे दुरुस्ती होऊन नवीन रस्त्याची निर्मिती व्हावी. आणि आमचे आमदार माजी आमदार संजयजी पुराम हे अधिकृत भाजपचे महायुतीचे उमेदवार आहेत आणि यांच्याकडून फार साऱ्या अपेक्षा आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की ते ह्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय होऊन आमच्या ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करणार आहेत. मागील जे आमदार होते त्यांनी काही म्हणजे निष्क्रिय आमदार ठरले आणि म्हणून त्यांची तिकीट कपून त्यांच्याच पक्षांनी दुसऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आमचे अधिकृत उमेदवार भरगच मतांनी निवडून येणार आहेत आणि ते आमच्या अपेक्षा पूर्ण करणार आहेत, हेच मला विश्वास आहे. दादा, विधानसभा क्षेत्र देवरी आमगाव या क्षेत्रामध्ये शेतीच्या समस्या खूप आहेत. धानपट्ट्याच्या एरिया आहे. बहुतांश शेतकरी हे धान उत्पादक आहे परंतु धानाला भाव मिळत नाही, हमी भाव मिळत नाही. त्याच्यानंतर राज्य शासनाचा बोनस मिळत नाही. काय समस्या सांगाल? हां, माझे नाव लुकेश्वर बाबूलाल गौतम, राहणार खुर्चीपार, इथला शेतकरी आहो. शेतकऱ्याविषयी तुम्ही प्रश्न विचारला त्याच्याबद्दल बोलू इच्छितो मी की आता हे गव्हर्नमेंट आली तेव्हापासून शासनाला बोनस हे वेळेवर मिळाली आणि ते जे आधी मिळत होती क्विंटलच्या हिशेबानं तर त्याच्यामध्ये व्यापारी लुटमार करत होता आणि हे डायरेक्ट सातबाराच्या हिशेबानं जर मिळते जर कमी असेल पण शेतकरी समाधानकारक आहे. कारण 1 एकर शेतकरी असली आहे तर तो आपण खायला अन्न ठेवेल का विकल, पण त्याला काही शासनाकडे विकत नव्हता, त्या कारणाने त्याला बोनस मिळत नव्हती.
पण आता सातबाराच्या नुसार अनुसरून त्याला जर बोनस मिळते तर त्याची जेवढी जमीन असेल त्याच्या हिशोबाने त्याला मोबदला शासनाकडून मिळतो. म्हणून तुम्हाला राज्यामध्ये कोणतं शासन, कोणतं सरकार व्यवस्थित आहे, महाविकास आघाडी की महायुतीचं शासन? हे आता मागील 5 वर्षाचा कार्यकाल गेला, हे 2.5 वर्षाचे कार्यकाल तर फक्त खुर्ची सांभाळण्यातच गेले. पण हे आता 2.5 वर्षाच्या कार्यकालमध्ये शासनाने जे एवढे निर्णय घेतले आहेत आणि एवढे शासनाला लाडली बहीण असो, रोजगार सेवकचं मानधन असो, सरपंचाचं मानधन असो, ग्रामपंचायत सदस्यांचा मानधन असो, पोलीस पाटलांचा जो मानधन आहे, म्हणजे एवढे कार्य कमी कामामध्ये यांनी केलं आहे की त्या कारणाने खरोखरच ही गव्हर्नमेंट सामोरी आल्या पाहिजे असं मला वाटते. काका, आज आम्ही खुर्सापार या गावामध्ये आहो. आता सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा चुनाव चालू आहे. येणाऱ्या 20 तारखेला वोटिंग होणार आहे. काय वाटते तुम्हाला, कोणत्या पक्षानं या क्षेत्रामध्ये काम केलं आणि कोणत्या पक्षाच्या आमदारांनी काम केलं नाही, काय वाटते? माझं नाव जियालाल अनंतराम ठाकूर, तंटामुक्त अध्यक्ष खुर्शीपार, तसेच ग्रामपंचायत सदस्य खुर्शीपार. मला असं वाटतं आहे की मागील ह्या रोडच्या जी समस्या तुम्ही मांडलेली आहे आणि येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीबद्दल चर्चा केलेली आहे. सविस्तर बोलताना मी बोलतो आहे की आम्ही मागील ते आमचे आमदार जे होते सैसरामजी कोरोटे, आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस कागदी पाठपुरावा केला, तरी पण आम्ही वारंवार त्यांच्याकडे आपली तक्रार गावची मांडली, तरी पण ह्या तक्रारचे त्यांनी कोणत्याच प्रकारे निराकरण केलं नाही. अंत आम्हाला चिखोला आंदोलन करावं लागलं. चिखोला आंदोलन करताना पत्र परिषद झालं, तहसीलदार साहेब आले, ठाणेदार साहेब आले, त्यांच्या निर्देशनात आणून दिलं आम्ही रोडाला. कारण येता जाताना आमच्या ज्या गावचे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना येण्या जाण्याकरता 2 किलोमीटर रस्ता अत्यंत बनलं पाहिजे असं आहे. 2 किलोमीटर खुर्शीपारवरून चिडचाडवान 2 किलोमीटर अंतर आहे. तुमची इच्छा आहे का सरपंच चुनावळाची नंतरचा विषय आहे, नंतरचा विषय. सध्या तर ग्रामपंचायत सदस्य आहोत. जशी तिकीट निघाली, आरक्षण निघाला, त्यानुसार तिकीटचं वाटप होईल ना सर. असं देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चिंचारबांध ते खुर्शीपारपर्यंतचा रोड अत्यंत दुर्घटनाग्रस्त रोड आहे. या रोडनी जाता येत नाही, चालता येत नाही, अशा पद्धतीचा गावकऱ्यांची समस्या आहे. काय सांगाल? मी हनुमंत कोदूजी वट्टी, जिल्हा परिषद सदस्य. ह्या रोडासंदर्भात बोलत असताना प्रत्येक वेळेला खऱ्या अर्थानं रोडाची समस्या कशी सुटेल याच्याकडे आम्ही नक्कीच ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आला त्यावेळेला आम्ही याच्याकडे लक्ष वेधण्याचं काम केलं. ह्या ठिकाणी अनन्य खननपट्टे आहेत. खननपट्ट्यांमुळे रोडाच्या हिशोबाने जो वेटेड गाड्या आहेत ह्या ठिकाणी येत असतात, त्यामुळे रोड उकळत असतो. म्हणून आम्ही शासनाला एकच म्हटलं की बा जे रोड बनवायचा असेल तर रोड मजबूत बनवायचा, सिमेंटीकरणचा रोड बनवायचा, जेणेकरून की 60 टनची गाडी ह्या ठिकाणातून गेली तर रोड उकळता कामा नये याची दक्षता आपण ठेवावी आणि त्या अनुषंगाने ह्या रोडाला बनवण्याचं नेमकं काम करावं. परंतु हा आमच्या आटोक्यात रोड नाही, कारण आम्ही जिल्हा परिषदेपर्यंत करू शकतो आहे. परंतु जे ह्या ठिकाणी आमदार होते, निरंतर आमदार असूनसुद्धा त्यांनी या रोडाकडे लक्ष वेधायला पाहिजे होतं, पण त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे हा रोड होऊ शकलं नाही. हे एक त्यांनी खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी ज्या जनतेच्या समस्या सोडवायच्या होत्या ते सोडवू शकलं नाही, हे आपल्या निदर्शनात आलेलं आहे.